राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, आपलं ठेवावं झाकून आणि लोकांचं पाहावं वाकून. असाच काहीचा प्रकार या महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेला आहे. मराठी माणसा जागा हो, तुझ्या हिताच्या गोष्टी करणाऱ्यांचा गावात ओळख. परवा एक कौटुंबिक सोहळा शिवाजी पार्कवर झाला आणि तिथं देशभर आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अदानी नावाच्या एका उद्योगपतीने कशा मराठी माणसाच्या जमिनी गिळंकृत केल्या आहेत असं दाखवून मराठी माणसाच्या भावनेला हात घालण्यात आलेला आहे. मला म्हणायचे, राजसाहेब, हा अदानी महाराष्ट्रद्रोही आहे. हा अदानी देशभर आपलं औद्योगिक साम्राज्य उभा करतो. हा देशद्रोही आहे. अशा माणसाला तुम्ही घरी चहा का पाजला? या प्रश्नाच्या उत्तरादाखल तुम्ही असं सांगितलं की कुणी माझ्या घरी आलं तर मी त्याला घरात घेऊ नये का? राजसाहेब, तुम्ही हे मात्र तुमच्या कार्यकर्त्याशी वागताना असं वागत नाहीत. आमचा वैभव खेडेकर 2 दिवस तुमच्या दरवाजाच्या बाहेर उभा होता, पण त्याला तुम्ही मध्ये घेऊन त्याच्याशी चर्चा केली नाही. त्याला बाहेरच्या बाहेर पिटाळून लावलं. मग अदानीला घरात का घेतलं? तो मोठा उद्योगपती होता म्हणून का? धारावीच्या झोपडपट्टीच्या विकासामध्ये उद्धव ठाकरेचा अडथळा येत आहे आणि हा अडथळा दूर करण्यासाठी काही तुमच्यात समझोता तर झाला नाही? मला सांगा, हा अदानी महाराष्ट्रद्रोही आहे, हा अदानी देशद्रोही आहे, तर याला जोडे मारून दरवाजाच्या बाहेरच हाकलून द्यायला पाहिजे होतं. त्याला तुम्ही घरात का घेतलं? तुमचा एकमेव अजेंडा असा आहे की तुमच्या दोघा भावाचं पोट मुंबई महानगरपालिकेवर आहे आणि ती हातात राहावी याच्यासाठी मराठी माणसाच्या हिताचं, मराठी भाषेच्या संवर्धनाचं, मराठी माणसाच्या हक्काचं एक पांघरून तुम्ही घेतलेलं आहे. तुमचा उद्देश त्यामध्ये वेगळाच आहे. परवा तुम्ही ठाण्यात काय म्हणालात? ठाण्यात तुम्ही हे म्हणालात की ठाण्यामध्ये आमचे उमेदवार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. अहो, तुमचे उमेदवार त्या बाजारात गेलेच कशामुळं? जिथं त्यांना खरेदी करणारे लोक बसले होते. हा प्रश्न तुम्ही तुमच्या उमेदवाराला विचारायला पाहिजे होता. त्यांचे कान धरायला पाहिजे होते. दुसऱ्यावर आरोप का करतात? तुम्हाला बिनविरोध कुणी आलं तर एवढी पोटदुखी होती. या देशामध्ये काय पहिल्यांदाच लोक बिनविरोध आलेले नाहीयेत. या अगोदर सुद्धा कित्येक ठिकाणी खासदार, आमदार बिनविरोध आलेले आहेत, नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत. मग आताच तुम्हाला त्रास का झाला? कारण तुम्हाला तुमचं अस्तित्व धोक्यात यायला दिसलंय. तुमची माणसं जर स्वतःला विकायला तयार असतील ते घेणारे बाजारात बसलेच आहे. अहो, यापेक्षा सुद्धा तुम्ही विधानसभेला काय केलं? दिसल त्या माणसाला तिकीट दिलं. त्यावेळेस नाही तुम्हाला हा आठवला सिद्धांत? आणि तुम्ही तर लोकसभेला अख्खा पक्षच भारतीय जनता पक्षाला विकला होता ना. त्याच्यावर काही बोला ना. आपण बिनशर्त आपण पाठिंबा दिला ना. अहो राज ठाकरे साहेब, मराठी माणसाची अशी फसवणूक करू नका. अख्ख्या दादरला सुगीचा विळखा पडलेला आहे. या सुगीमध्ये किती मराठी माणसाला घरं दिली, किती मराठी माणसाला तुम्ही कमी दरात घरं दिली, हे जरा एकदा जाहीर करा. ते तुम्ही करू शकणार नाहीत. तिथं अमराठी माणसाला घरं दिलीत का नाही हे तुम्ही जाहीर करा. आणि अमराठी माणसाला जर घरं दिली असतील तर ती ताबडतोब घरं त्यांच्याकडून वापस घ्या आणि मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण करा. ते तुम्ही करणार नाहीयेत. तुम्ही मातोश्रीहून सुगीवर कसे गेला सगळ्या जगाला माहिती. अरे मराठी मतदार राजा जागा हो. दादरला सुगीचा विळखा पडलाय, त्यांना ओळख. आणि उद्याच्या मतदानाला सावध होऊन हिंदुत्वाच्या बाजूने मतदान कर. हे मराठीचं ढोंग घेतलेली, मराठीच्या माणसासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून ही लढणारी लोक, यांचा खरा कावा ओळख. या 2 भावाची युती फक्त त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी झालेली आहे. सुगीचा पडला दादरला विळखा. मराठी माणसानो, आता तरी यांना ओळखा.